आज होती आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, म्हणून आम्ही गेलो सकाळी मस्त सिद्धिविनायकला, दादरला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, मी आणि माझे मिस्टर. त्यात पण एवढी रश होती की बापरे, खूपच गर्दी होती. तुम्ही बघू शकता, ही जस्ट स्टार्टिंगची लाईन होती आणि ही 7 नंबरच्या गेटपासून लाईन होती. मग आम्ही आतमध्ये आलो. मग तिथे आम्ही असं गणपती बाप्पाचं एक मूर्ती बघितली. इथे पूर्ण गणपती बाप्पाची छोटीशी गोष्ट लिहिलेली आहे अशी काचांमध्ये. आणि त्यानंतर मग अशी स्टोरी वाचत आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर मस्तपैकी. आणि मग बाहेर आल्यावर असा एक डोसा खाल्ला आम्ही मस्त, कारण ऊन खूप झालं होतं. मग डोसा खाऊन आम्ही लगेच निघालो घरी यायला, कारण आम्ही वैष्णवीला आणि आईला असं कोणालाच नेलं नव्हतं, आम्ही दोघंच गेलेलो कारण खूप गर्दी होती. मग घरी आले, आवरून वगैरे झाले. माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट दिलं, जे मी असं उघडलं. मग आई आणि मी रात्री आम्ही निघालो हॉटेल, आणि त्यांनी मला खूप सुंदर अशी साडी गिफ्ट केली. आई बोलते आज प्रियांकाची ॲनिव्हर्सरी, तिला विश करा असं. आणि आम्ही चला मग वैष्णवी इथे तिच्या पप्पांच्या खांद्यावरून मस्त आम्ही चाललो होतो हॉटेलला. मग आधी आम्ही गेलो केक शॉपमध्ये, मग केक घेतला आणि हॉटेलला गेलो. तिथे वैष्णवी मस्त असं फिश टँक बघत होती. वैष्णवीच्या पप्पांची रिॲक्शन की आता मला बायको कापणार आहे. मग मस्त वेगवेगळी डिशेस ऑर्डर केल्या, खाल्लं पिलं, मज्जा केली. आणि वैष्णवीची मस्ती बघा, ती जिथे तिथे नुसतं मस्तीच चालू होती, खूप मस्ती करत होती वैष्णवी. मग आम्ही निघालो, बिल पे करून असं जरा टाईमपास करून घरी आलो. घरी आल्यावर मग छोटीशी पेस्ट्री घेतलेली, कारण केक संपत नाही, त्यामुळे मग पेस्ट्रीचं एन्जॉय करून बघा आम्ही असं खात होतो. आणि असं होतं. एनिवेज